पद्माला लग्नासाठी तयार केलेलं असताना पद्मा दिव्याला म्हणत असते, दिव्यावाहिनी तुम्ही हे जे काही करताय ना ते बरोबर नाहीये. त्यावर दिव्या म्हणत असते, अगं पद्मा काय बोलतेस तू? तू गप निमूटपणे फक्त लग्नाला उभी राहा, बाकी काही विचार करू नको. तेवढ्यात आपण पाहतोय तिथे शिर्के आलेले असतात. शिर्के म्हणत असतात, काय मग पद्मा, सगळं काही ठीक आहे ना? आता तू आमच्या घराण्यातील सून होणार आहेस, त्यामुळे तू खुश असशीलच. त्यावर आता पद्मा हिम्मत करून बोलते, शिर्के साहेब प्लीज आता तुम्ही माझ्या ऊर्जाताईला बोलवा ना, ती इथे असेल तर मला खूप बरं वाटेल. तेवढ्यात मागून हर्षवर्धन आलेला असतो. हर्षवर्धन म्हणत असतो, ए पद्मा, त्या ऊर्जाला इथे बोलवणं अजिबातच जमणार नाही, तिला इथे येऊच देणार नाही मी. आणि लग्न झाल्यानंतर भेटा ना तुम्ही दोघं, मी तुम्हा दोघांना अडवणार नाही. त्यावर पद्मा म्हणत असते, प्लीज असं नका करू, मला माझ्या ऊर्जाताईला भेटायचं आहे आणि तिच्याशिवाय हे लग्न कसं होईल. त्यावर पद्माच्या पाठीमागेच आता विक्रांत असतो. विक्रांत म्हणत असतो, म्हणजे पद्मा, मी लग्नाशी तुझ्याशी तयार आहे, त्या ऊर्जाशी नाही. असं बोलून आता विक्रांतने एक मजाक उडवलेली असते. तेवढ्यात शिर्के विक्रांतकडे पाहतात आणि चिडतात. शिर्के म्हणत असतात, विक्रांत आगाऊपणा पुरे. हे वाक्य ऐकल्यावर विक्रांत म्हणत असतो, काय काय आगाऊपणा केला मी आता? तेवढ्यात विक्रांतकडे हर्षवर्धनच्याच बाजूला उभे असलेले शिर्के आणखी चिडखोर नजरेने पाहतात आणि विक्रांत लगेचच आता मान खाली घालतो. त्याला कळून चुकलेलं असतं की आता गप निमूटपणे आपल्याला उभं राहायला पाहिजे, नाहीतर हा पप्पा चिडला तर चांगले हलवून टाकेल. आणि अशातच आपण पाहतोय आता शिर्के पद्मा जवळ येतात आणि पद्माला म्हणत असतात, पद्मा मला एक सांग, तू मला फक्त आजच ओळखतेस का आधीपासून ओळखतेस ना? मी तुझ्या भविष्याचा विचार करतोय, त्यामुळे तू अजिबातच त्या ऊर्जाचा विचार करू नको. ती ऊर्जा माझ्यापेक्षा सिनियर नाहीये, लक्षात ठेव, ती ज्युनियर आहे. तिच्यापेक्षा जास्त मला कळतं आणि तुझं भविष्य कसं सुखकर होईल त्याचा विचार मी केलाय, तिने नाही. त्यामुळे तू यापुढे तिचा विचार करायचा नाही. करायचाच असेल तर यापुढे तू तुझ्या नवऱ्याचा म्हणजेच विक्रांतचा आणि होणाऱ्या सासरचा विचार कर. त्यावर पद्मा स्वतःशीच बोलत असते, असं नाही होणार, मी या विक्रांतशी लग्न नाही करणार. ऊर्जाताई, ऊर्जाताई तू कुणीकडे आहेस, ये ना लवकर, अगं तुझ्याशिवाय माझं सगळंच अधुरं आहे. असं आता पद्मा स्वतःशी बोलत असते. तेवढ्यात हर्षवर्धनने तिथे असलेल्या दिव्याला इशारा केलेला असतो, सांभाळ हिला आणि हिला अजिबातच एकटं सोडायचं नाही. त्यावर दिव्या म्हणत असते, डॅड नका काळजी करू, तुम्ही तुम्ही दिलेलं प्रत्येक काम अगदी चोख पार पडते मी, हेही अगदी चोख पार पडेन हो, फक्त तुम्ही माझ्यावर लक्ष ठेवून राहा. त्यावर हर्षवर्धन आता दिव्यावर चिडलेला असतो. इकडे आपण पाहतोय शौर्य आणि ऊर्जाला नेमकं लग्न कुठे होत आहे याचा प्रॉपर पत्ता अर्पितामुळे मिळालेला असतो. अर्पिताने शौर्याच्या मोबाईलवर टेक्स्ट केलेला असतो तो पत्ता पाहून शौर्याने ऊर्जाला म्हटलेलं असतं, चल ऊर्जा, काम झालं आपलं, आपल्याला नेमकं लग्न कुठे आहे हे समजलंय. त्यावर ऊर्जा म्हणत असते, चल शौर्य मग निघूया. दोघंही आता थेट त्या पत्त्यावर पोहोचत असतात. पण मध्येच ऊर्जा शौर्यला म्हणत असते, थांब शौर्य, आपण असेच जर डायरेक्ट गेलो ना तर आपल्याला आतमध्ये परमिशन दिली जाणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जाला आता शौर्य म्हणत असतो, म्हणजे कोण अडवणार कोण आहे आपल्याला, असं जेव्हा शौर्यने म्हटलेलं असतं त्याच वेळेला ऊर्जा म्हणत असते, ती नंतरची गोष्ट आहे, पण तिथे चांगलीच सिक्युरिटी लावण्यात आली असेल आणि त्या लोकांना आधीच सांगण्यात आलं असेल की या दोघांना आत घेऊ नका, त्यामुळे आपल्याला तिथे अशा पद्धतीने जाता येणार नाही. त्यावर शौर्य म्हणत असतो, मग ऊर्जा आपण तिथे जायचंच नाही का? त्यावर ऊर्जा म्हणत असते, जायचं ना, पण असं नाही, वेश बदलून. हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जाला शौर्य म्हणत असतो, वेश बदलून म्हणजे नेमकं काय करायचं? त्यावर ऊर्जाने शौर्याला म्हटलेलं असतं की आपण तिथे पत्रकार बनून जायचं. शौर्य, तू तिथे पत्रकार बनून आणि मी तुझी कॅमेरामॅन म्हणून
हे वाक्य ऐकल्यावर आता ऊर्जाला शौर्य म्हणत असतो, अगं ऊर्जा, तरीही ते आपल्याला ओळखणारच ना. त्यावर ऊर्जा म्हणत असते, शौर्य, मी काय म्हटलं तुला, आपण संपूर्ण वेश बदलायचा. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्यला कळून चुकलेलं असतं की ऊर्जाला नेमकं काय म्हणायचं आहे. आता ऊर्जाने शौर्यला अशा पद्धतीने तयार केलेलं असतं की शौर्य अजिबातच ओळखू येत नसतो की हा शौर्य हर्षवर्धन जहागीरदार आहे म्हणून. त्यावर शौर्य आरशात उभा असतो. तो म्हणत असतो, काय गे ऊर्जा, हा आरशातला व्यक्ती कोण आहे. त्यावर ऊर्जा म्हणत असते, बास करा शौर्य, तू स्वतःला ओळखत नाहीये असं होऊच शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेव शौर्य, जर एवढा बदल तुझ्यात असेल तर निश्चितच तिथे तुला कोणी ओळखणार नाही. त्यावर ऊर्जाला शौर्य म्हणत असतो, मग तुझं. आता ऊर्जाने देखील स्वतः अशा प्रकारचा एक ड्रेस घातलेला असतो आणि त्यावर मिशी आणि दाढी लावत केसांचा एक विग घातलेला असतो. त्यानंतर ऊर्जा ही अजिबात ओळखू येत नसते. त्यानंतर शौर्य म्हणत असतो, चल ऊर्जा, आता फार वेळ दवडता कामा नये, आपल्याला तिथे लवकरात लवकर पोहोचायला हवं. आता शौर्य ऊर्जा त्या दिशेने गेलेले असतात. इकडे आपण पाहतोय हर्षवर्धन शिर्केला म्हणत असतो, शिर्के साहेब, बाहेर टाईट सिक्युरिटी लावा, कोणीही आत आलं नाही पाहिजे. लग्न होईपर्यंत, एकदा का लग्न झालं तर कोणाच्या बापालाही घाबरायची गरज नाहीये. आणि अशातच आपण पाहतोय शिर्केने आपल्या सिक्युरिटीजना आदेश दिलेला असतो की कुणीही आत आलं नाही पाहिजे. तेवढ्यात आपण पाहतोय दाराजवळ आता शौर्याची गाडी थांबते. तेवढ्यात ऊर्जाने ती गाडी मागे लावायला सांगितलेली असते, कारण कोणाचंही लक्ष त्या गाडीकडे गेलं नाही पाहिजे. शौर्य गाडी मागे लावून येतो आणि दोघंही आता मेन दारातून आत शिरत असतात, तर त्या दोघांना आत शिरू दिलं जात नसतं. शौर्य म्हणत असतो, पत्रकारांना तुम्ही नाही अडू शकत. अहो जरा तरी विचार करा, या लग्नामध्ये होणारा कार्यक्रम आम्ही आमच्या टीव्हीवर लाईव्ह दाखवणार असं हर्षवर्धन सरांनी आम्हाला सांगितलंय. हे वाक्य ऐकल्यावर आता त्या पत्रकाराला नाईलाज असतं, त्या दोघांना आत सोडावं लागतं. जसं दोघं आत शिरतात आणि आतमध्ये शिरल्यानंतर समोरच आता हर्षवर्धन उभा असतो. तेवढ्यात शौर्याचं लक्ष हर्षवर्धनकडे जातं आणि हर्षवर्धन शौर्याकडे पाहतो. हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, आले आले पत्रकार, येऊ दे त्यांना आत. आणि अशातच हर्षवर्धननेच शौर्य आणि ऊर्जाला आतमध्ये घेतलेलं असतं. ऊर्जाने गळ्यात एक पत्रकाराची आयडी घातलेली असते, त्यामुळे कोणालाच या दोघांवर संशय आलेला नसतो. आणि अशातच आपण पाहतोय आता तिथे पद्माने एकच रडगाणं लावलेलं असतं, प्लीज प्लीज हे सगळं थांबवा, मला प्लीज हे लग्न करायचं नाहीये, नाहीतर माझ्या ऊर्जा ताईला बोलवा. आता ऊर्जा समोरच असते, पण तिला काहीच बोलता येत नसतं, कारण ती पत्रकार बनून आलेली असते. तेवढं आपण पाहतोय आता रडत रडत का होईना, पण शौर्याच्या बाजूला असलेल्या ऊर्जाकडे पद्माचं लक्ष जातं आणि पद्माने ऊर्जाचे डोळे नीट पाहिलेले असतात. आता ऊर्जाच्या डोळ्यांना पाहून पद्माला कळून चुकलेलं असतं, अरे ही तर आपली ऊर्जा ताई आहे. आणि तेवढ्यात ऊर्जा आता पद्माकडे धावत जाणारच असते. तेवढ्यात ऊर्जाने डोळ्यांनी इशारा करत तिथेच थांबायला सांगितलेलं असतं आणि पद्माला लगेचच 10 हत्तींचं बळ आलेलं असतं. पद्मा स्वतःशी बोलत असते, आता तर मला कोणालाच घाबरायची गरज नाहीये आणि खात्रीने सांगते मी, हे लग्न होणारच नाही असं पद्मा स्वतःशी बोलत असते आणि ती तिथेच स्तब्ध राहते. अचानकपणे रडगाडं करणारी पद्मा कशी काय थांबली, एकदम शांत कशी झाली, असा विचार तिथे असलेल्या दिव्याच्या मनात आलेला असतो. आणि दिव्या लगेचच पद्माचा हात धरते आणि बोलू लागते, काय ग, काय चाललं होतं मगातपासून तुझं, आणि अचानक कशी काय शांत झालीस, जणू इथे ऊर्जाच आली आणि तुझ्या अंगात हत्तीचं बळ आलं. त्यावेळेला आता पद्मा दिव्याला काहीच उत्तर देत नसते. आणि अशातच आपण पाहतोय आता तिथे शौर्यने लगेचच बोलायला सुरुवात केलेली असते, मिस्टर हर्षवर्धन जहागीरदार, तुम्ही पद्माचं लग्न लावताय ना या विक्रांशी, पण तुम्ही बनवलेलं ॲफिडेव्हिट हे खरंच योग्य आहे का. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, हो मुळातच योग्य आहे, हवं तर तुम्ही ते ॲफिडेव्हिट वाचू शकता, आणि त्यावर या पद्माने सह्यासुद्धा केल्या आहेत. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धनला शौर्य म्हणत असतो, दाखवा ते ॲफिडेव्हिट. त्यावेळेला आता हर्षवर्धन ते ॲफिडेव्हिट
पत्रकारासमोर धरतो. त्यात लिहिलेलं असतं की मी पद्मा या विक्रांतशी मनापासून लग्न करायला तयार आहे आणि मी विक्रांतवर टाकलेली केस स्वतः मागे घेत आहे आणि मला खात्री आहे विक्रांत मला आयुष्यभर जपेल आणि त्यानंतर मी विक्रांतवर कधीच कोणती केस करणार नाही. हे सगळं आता त्या ॲफिडेव्हिटमध्ये लिहिलेलं असतं आणि त्यावर पद्माच्या सह्या सुद्धा असतात. आता सगळेच पत्रकार आपापल्या चॅनलला ते ॲफिडेव्हिट दाखवत असतात. अशातच आता शौर्य म्हणत असतो, मिस्टर हर्षवर्धन जहागीरदार, तुम्ही डबल गेम खेळताय. तुमच्याकडे असलेलं ॲफिडेव्हिट हे खरं ॲफिडेव्हिट नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, कोण आहेस रे तू? स्वतःला शाणा समजतोयस का? वकील तू आहेस का मी आहे? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आतापर्यंत मी एकही केस हरलेलो नाहीये, त्यामुळे मला शिकवायचं नाही. त्यावर हर्षवर्धनला आता शौर्य बोलू लागतो, तुम्ही चिडताय काय? मी तर फक्त तुम्हाला तुमच्या हातात असलेल्या ॲफिडेव्हिटची जाणीव करून दिली की ते खोटं आहे, त्यात काहीच अर्थ नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, तुला आत कोणी सोडलं? जा आत्ताच्या आत्ता या लग्न सोहळ्यातून बाहेर हो. तेवढ्यात शौर्य आता लगेचच म्हणत असतो, मला बाहेर काढाल तुम्ही, पण तुम्ही हे लग्न लावू शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, कोण अडवणार आहे हे लग्न होण्यापासून? सांग ना, तू तू अडवणार आहेस का? असं म्हणत हर्षवर्धनने त्या शौर्यला धक्का दिलेला असतो. तेवढ्यात ऊर्जा पुढे येते आणि म्हणत असते, मिस्टर हर्षवर्धन जहागीरदार, काय करताय तुम्ही? हे तुम्ही एका पत्रकाराला धक्का मारताय. अशाने तुमच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन समोर असलेल्या वेश बदलून आलेल्या ऊर्जाला म्हणत असतो, कॅमेरामन, किती तुझा पगार, किती तू बोलतोस? जरा तुझ्या लायकीत राहा. असं तसं आता जेव्हा हर्षवर्धनने ऊर्जाला म्हटलेलं असतं त्याच वेळेला शौर्य आता ऊर्जाला म्हणत असतो, बास झालं ऊर्जा, आता या सगळ्यांना दाखवूनच देऊया यांची लायकी. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे ऊर्जा, शौर्य? आणि अशातच आता हर्षवर्धनने शौर्याच्या चेहऱ्यावरील तो मास्क काढलेला असतो आणि आतमध्ये असलेल्या शौर्याला पाहून हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे तुम्ही वेश बदलून आलात तर? त्याच वेळेला ऊर्जा म्हणत असते, हो, नाईलाजास्तव यावं लागलं. आम्हाला साध्या वेशमध्ये तुम्ही आत एंट्री दिली नसते. आणि तेवढ्यात ऊर्जानेही आपल्या चेहऱ्यावरील तो मास्क काढलेला असतो आणि सगळ्यांसमोर आता शौर्य आणि ऊर्जा उभे असतात. ऊर्जा लगेचच आता समोर असलेल्या पद्माला म्हणत असते, पद्मा ये. पद्मा येऊन आता ऊर्जाला मिठी मारते. पद्मा लगेचच म्हणत असते, बरं झालं ताई तू आलीस, मला विश्वास होता ताई तू येणार. त्यावर ऊर्जा म्हणत असते, अगं पद्मा, काळजी करू नकोस तू, मी तुझं लग्न या नालायकाशी होऊ देणार नाही. अगं मी काय, आज संपूर्ण मीडिया तुझ्याबरोबर आहे. हे सगळं ऐकल्यावर बाकीचा मीडिया आता ऊर्जाला विचारत असतो, ॲडव्होकेट ऊर्जा, काय चाललं हे सगळं? तुम्ही आमच्यासारखेच पत्रकार बनून का आलात? त्यावर ऊर्जा म्हणत असते, नाईलाज होता आणि आता मी तुम्हा सगळ्यांना सांगणार आहे, हर्षवर्धन जहागीरदारने बनवलेलं ॲफिडेव्हिट खोटं आहे, खरं ॲफिडेव्हिट माझ्याकडे आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता सगळेच पत्रकार एकदम शॉक झालेले असतात. तेवढ्यात एक पत्रकार म्हणत असतो, ॲडव्होकेट ऊर्जा, प्लीज वेळ दौडू नका, आमच्या समोर ते ॲफिडेव्हिट उघड करा. त्याच वेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, अरे या ऊर्जाकडे कोणतंच ॲफिडेव्हिट नाहीये, ही खोटं बोलते, खरं ॲफिडेव्हिट माझ्याकडे आहे आणि त्या ॲफिडेव्हिटनुसार मी ऊर्जाला खरंच सुखकर आयुष्य देण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच वेळेला हर्षवर्धनला त्याचाच मुलगा शौर्य म्हणत असतो, डॅड, बस करा आता, किती खोटं बोलणार आहात? आधीपासूनच तुम्ही खोटं बोलत आत्तापर्यंत जिंकलेल्या केसचा डोंबारा करत आहात. पण लक्षात ठेवा, आज मी तुम्हाला सगळ्यांसमोर खोटं पाडणार आहे. आणि अशातच आता शौर्य ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा, काढते ॲफिडेव्हिट. आणि लगेचच ऊर्जाने तिच्याकडे असलेलं खरं ॲफिडेव्हिट काढलेलं असतं आणि ते मीडियासमोर दाखवत हर्षवर्धनचा खरा चेहरा समोर आणलेला असतो. त्या ॲफिडेव्हिटमध्ये लिहिलेलं असतं की ही पद्मा फक्त विक्रांत बरोबर 1 वर्ष संसार करेल आणि त्यानंतर ती स्वतः विक्रांतला डिवोर्स देऊन निघून जाईल.
आणि उभ्या आयुष्यात ती पुन्हा कधी विक्रांतवर कोणत्याच प्रकारची केस करू शकणार नाही आणि त्यानंतर ती कायमस्वरूपी गावी जाईल आणि तिला दिलेले खानदानी दागिनेही ती परत करेल. हे सगळं त्या ॲफिडेव्हिटमध्ये लिहिलेलं असतं आणि ते सगळ्याच मीडियानी आपल्या टेलिव्हिजनवर लाईव्ह दाखवलेलं असतं. त्यानंतर हर्षवर्धनची चांगलीच आता नाचक्की होते. तेवढ्यात आपण पाहतोय आता ऊर्जा म्हणत असते, पाहिलं ना मिस्टर हर्षवर्धन जहागीरदार, तुम्हाला काय वाटलं? तुम्ही आम्हाला ठाण्याला पाठवून इथे चेंबूरमध्ये पद्माचं लग्न लावून आम्हाला गुरफटवून ठेवणार होतात काय? तुम्ही स्वतःला खूप शहाणे समजता. तेवढ्यात आपण पाहतोय ऊर्जाने आता खरं ॲफिडेव्हिट फाडत विक्रांतच्या समोरच हर्षवर्धनच्या थोबाडावर मारलेलं असतं. हर्षवर्धनचा असा अपमान याआधी कधीच झालेला नसतो. आता शौर्याचाही नाईलाज असतो स्वतःच्या बापाचा अपमान होताना पाहणं. तेवढ्यात आपण पाहतोय आता हर्षवर्धन खूपच चिडलेला असतो. तो आता ऊर्जावर हात उचलणार असतो. तेवढ्यात शौर्याने तो हात धरलेला असतो. शौर्य म्हणत असतो, डॅड डॅड बास करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या ऊर्जावर हात उचलायचा नाही. मुळात तुम्ही चुकलात हे तुम्ही मान्य करा, नाहीतर आज मीडियासमोर माझा हात उठला तर उगाचच आयुष्यभर तुम्हाला गिल्ट फील वाटेल की शौर्यने माझ्यावर हात उचलला आणि नाईलाज असेल माझा तुमच्यावर हात उचलण्यासाठी. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता हर्षवर्धन 4 पावलं मागे जातो. शिर्के म्हणत असतात, वकील साहेब आज हे लग्न झालंच पाहिजे. त्यावेळेला हर्षवर्धन आता समोर नेमकं काय चाललंय दिसत नाही का शिर्के, असं जोरात म्हणतात. तेवढ्यात हर्षवर्धनच्या समोर आता विक्रांत येत म्हणत असतो, हे मीडिया चला सगळ्यांनी चालते वा, आमचं घर आहे, आमच्या घरात तुमची दादागिरी चालणार नाही. तेवढ्यात तिथे विक्रांतचा खरा चेहरा मीडियाने आता लोकांसमोर नेलेला असतो आणि विक्रांत नेमका काय आहे आणि त्याचं लग्न जर या पद्माशी झालं तर पद्माचं आयुष्य नरक होईल हे मीडियाने दाखवलेलं असतं. आता ऊर्जा आणि शौर्याने तिथे असलेल्या पद्माला चांगलीच सिक्युरिटी दिलेली असते. मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला, इथे आज ऊर्जा आणि शौर्याने येऊन जो काही धुमाकूळ घातलाय तो योग्य आहे का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.